നമോ ഭഗവതേ വാസുദേവായ. ദശകം 41. പൂതനാ ശരീരദാഹവും കൃഷ്ണലാളനാഹ്ലാദവും. വ്രജേശ്വര ശൗരിവജോ നിശമ്യ സമവ്രജന്നധ്വനിഭീതചേതാഃ നിഷ്പിഷ്ടനിശേഷതരും നിരീക്ഷ്യ കിഞ്ചിത് പദാർത്ഥം ശരണം ഗതസ്ത്വാം നിശമ്യ ഗോപീവജനാദുദന്തം സർവേപി ഗോപാ ഭയവിസ്മയാന്താഃ ത്വത്പാദിതം ഘോരപിശാചദേഹം ദേഹുർവിദൂരേദ കുഠാരകൃത്തം ത്വത്പീതപൂതനസ്തനതच्छരീരാत् समुच्चलन्नुच्चतरो हि धूमः शङ्गामदाभागरव किमेषः किं चान्दनो गौकुलबोधवेदी मदङ्गसङ्गस्य फलं न दूरे क्षणेन तावद्भवतामभिस्यात् इत्युल्लभन् वल्लभतल्लजेभ्यः त्वं पूदनामातनुदा सुगन्धिं चित्रं पिशाचानहतः कुमारः चित्रं पुरैतावदि शौरिणेदम् इति प्रशंसन् किल गोपलोको भवन्मुखालोकरसेऽन्यमाङ्क्षीत् दिने दिनेद प्रतिवृद्धलक्ष्मी रक्षीणमङ्गल्यशतो व्रजोऽयं भवन्निवासादयि वासुदेव प्रमोदसान्द्रपरितो विरेजे गृहेषु ते कोमलरूपका संविद इकदा सङ्गुलिता कमन्यका वृत्तेषु कृत्येषु भवन्निरीच समागदा प्रत्यहमदन्यदन्दन् अहो कुमारो मयि दत्तदृष्टिः स्मितं कृतं मां प्रतिवत्सकेन एहे हि मामित्युपसार्य पाणि त्वयीश किं किं न कृतं वधूभिः भवद्ुपास्पर्शन कौतुकेन करात्करं गोपवधूजनेन नीतस्त्वमादाम्रसरोजमाला व्यालम्बीलोलमधुला समालीं निपाययन्ती स्तनमगं त्वां विलोकयन्ती वदनं हसन्ति दशां यशोदा कथमां न भेजे ससादृश पाहि हरे गदान्मां श्रीहरे नमः श्रीहरे नमः गोपिका जीवनस्मरणं गोविन्द गोविन्द।